तिला कोल्हापुरात मग म्हणतात त्याला लपड साडगे बरेच शब्द आहेत आणि असे काहीतरी शब्द सांगाय मला कोल्हापूरचे शब्द काय कोल्हापूर मॅटर मॅटर गुराळ गुराळ परत काय म्हणते खळगी परत पनवी अशा भरपूर गोष्टी आहेत. आम्ही पण आमच्या नट्टी काय सुरुवातीला रामतिरी गंगा मैली आणि ते पूर्ण आंघोळ करताना सगळं तिथनं सुरुवात झाली. पण एक ते होतं की तिथं ते हिरो हिरोईन एकत्र आली फुलं एकत्र यायची. फुले आता फुले फुलं येत नाही डायरेक्ट एकत्र येतात. उदाहरणार्थ आता परवाचा अॅनिमल पिक्चर बरोबर आहे. एवढा घाण पिक्चर आहे. कोणतरी नग्न व्यक्ती आला तर ते 15 दिवसांना 16 दिवसांना तुम्ही म्हटला बॅन होते, पण आता तसा प्रकारच नाही. ते कायम कंटिन्यूस चालते, होतच नाही ते बॅन. ते कसं झाले माहिती आणि इथंच अडका लागली सगळं. इंस्टाग्रामचं मालक झुक्या भाऊ आहे त्याला ऑडियन्स काही पण आणून मिळवा इथं आणून ठेवायचा. घोळक्याचा विषय काय होता माहिती? हा घोळक्याचा विषय म्हणजे मला एक सांगायचं होतं विषय म्हणजे आता काहीही असू दे सगळी एकत्र जातात. बाबा एक इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर असं सगळे नाही, आपल्याला त्या घोळक्या जायचं नाही. आपल्याला आपलं वैयक्तिक साम्राज्य करायचं, स्वतःचा ब्रँड क्रिएट करायचं. आणि नमस्कार, मी कोल्हापूर कृषी आपले स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. आज आपल्या बरोबर आहेत विशू महापुरे, एक महाराष्ट्रातील दिग्गज नाव इन्फ्लुएन्सिंग क्षेत्रातील, आणि एका गरीब घराण्यातून पुढे येऊन त्यांनी कॉमेडी मोटिवेशन यातून आपल्या सर्वांना एंटरटेन केलेलं आहे. आणि अशी एक मोठी दिग्गज हस्ती अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे. नमस्कार साहेब. नमस्कार साहेबा. सर्वप्रथम सांगतो की मला तुम्ही लय मोठं केलं. सांगायचा विषय म्हणजे इथं मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे सर्वप्रथम तुमचा. बरं, तुम्ही इन्फ्लुएन्सिंग क्षेत्रात कसं घुसला? म्हणजे मला तुमची लाईफ स्टोरी ऐकायची अगदी सुरुवातीपासून. म्हणजे काय तुमचं घराचं बॅकग्राऊंड कसं आहे, काय ते? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या एरियात वाढलो त्या एरियामध्ये शिकणारी लोक कमी होती आणि माझं लक्ष जास्त करून शिक्षणावर होतं. आणि मी पुस्तकाचं जे वाचन वगैरे करत गेलो त्यामधून मला या गोष्टी मिळत गेल्या की आपण पण जगासमोर आलं पाहिजे. आपल्यातली कोणीही व्यक्ती आजपर्यंत वर आलेली नाही किंवा या गोष्टीबद्दल बोललेली नाही. मला या गोष्टीबद्दल गाईड करायचं होतं की माझ्या बरोबरची 4 मी पुढे गेल्यानंतर ती येतील, ह्या हेतून मी ह्यात उतरलो. बरं, इन्फ्लुएन्सिंग हा तुम्ही क्षेत्र निवडलं, त्याच्या अगोदर तुमचं काय चालू होतं? म्हणजे शिक्षण झालं, आता तुम्ही काम करताय, तुमची स्वतःची रिक्षा पण आहे? हा, गाडी आहे माझे, टेम्पो आहे, ट्रान्सपोर्ट आहे. म्हणजे त्याच्या अगोदर पण असं होतं की शिक्षण करत करत मी कामाला जात होतो. नाईट हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं, कॉलेज पण नाईटलाच झालं. त्यानंतर फर्स्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सेकंड ग्रॅज्युएशनला मी परत उतरलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की परिस्थितीला मागं टाकायचं होतं. आणि या गोष्टीमुळे मला हे क्षेत्र निवडणं आणि या क्षेत्रात येणं खूप गरजेचं होतं. कारण माझ्यासारखी कितीतरी मुलं आहेत ज्यांना या गोष्टीची गरज आहे आणि आता व्यसनाधारी होत चाललेली ही मुलं. त्यामुळं मला ह्यातून थोडं वेगळं काहीतरी करायचं होतं, म्हणून मी माझं स्वतःच एक मंडळ तयार केलं. त्यात ही 4 पोरं तयार केलीत आणि मी पुढे गेल्यानंतर ही पण 4 पोरं येणार हे मला माहित होतं. म्हणून ह्यात मी उतरण्याचा प्रयत्न केला आणि उतरलो आणि मला ते सक्सेस पण मिळालं. तर दरवर्षी यांच्या मंडळात एक नवीन काहीतरी देखावा केलेला असतो किंवा गणपतीची मूर्ती काहीतरी केलेली असते. तर ते त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. म्हणजे काय असते विषय कसा तयार होतो? हा, आता तो बोलायचा विषय म्हणजे की अशी गोष्ट होती की मंडळातील मी आता बरेचसे मंडळ बघितले की जास्त करून व्यसनाधारी झालेत. आणि माझ्या इथं सगळी म्हणजे कॉलेजला न जाणारी मुलं, सगळी लहान लहान पोरं आणि मी एकटाच मोठा. त्यामुळं या पोरांना कुठेतरी वाईट वळणाला, जसं जसं यांची 9वी 10वी होत आली की कुठं वाईट वळणाला जायला नको म्हणून मी स्वतःचं मंडळ चालू करून स्वतः गणपती तयार करायला चालू केलं. आम्ही पहिली इको फ्रेंडली मूर्ती केली. ह्यात ही 6 महिने पोरं ह्यातच गुतायला लागलीत. मग ह्यांना वेळच मिळाला आलतू फालतू गोष्टी करणार. ही गणपतीसाठी उत्सुक झालीत आणि त्यामुळं मला हिने सपोर्ट करत राहिली. त्यामुळं आमच्या आवड वाढत गेली. जगाला काहीतरी दाखवायचं. एखादा दुसरा व्यक्ती येऊन आम्हाला शाबासकी देऊन गेल्यानंतर आमचं बी प्रोत्साहन वाढलं. मग आम्ही या प्रकारे मूर्त्या वगैरे चांगल्या करायला लागलो. आज कोल्हापुरात एक चांगला स्टेटस आहे आपल्या मंडळाचा की कोल्हापूरचा मानबिंदू हे महानगरपालिकेकडून आपल्याला मिळालं. म्हणजे ह्या कमी वयात पोरांनी या गोष्टीत लक्ष घातलं, त्यामुळे व्यसनाला कुठल्या गेली नाहीत. दुसरी गोष्ट, ही मंडळात इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर आता पोरं कोणत्याही वाईट वळणाला नाहीत किंवा जे काय आहे ते स्वतःच्या पायावर उभारून. आपल्या मंडळाचं नाव काय? मंडळाचं नाव असं तर पहिला साई रक्षक होतं. कालांतराने एक आपला कार्यकर्ता वारला आणि त्यामध्ये त्याचं नाव होतं किरण. त्यावरून हे किरण ग्रुप ठेवण्यात आलं. त्यानंतर आम्ही एक 8 वर्ष अशा मूर्त्या केल्या की सगळ्या इको फ्रेंडली, आणि त्यात दान केल्यानंतर एक कोल्हापुराकडून आपल्याला एक कोल्हापूरचा मानबिंदू, अट्रॅक्शन अशा मूर्त्या आमच्या इथं बघायला मिळतात आणि तिथं गर्दी व्हायला लागली. आमचं असं होतं की आतमध्ये मंडळ असल्यामुळं लोक सहसा बाहेरनं जायचे. पण ह्या मंडळ, मी एक सांगतो, एक 4 वर्षापूर्वी मी चालू केलं गणपतीचं देखावा दाखवण्यासाठी किंवा गणपतीच्या मूर्त्या दाखवण्यासाठी कोल्हापूरकर ऋषी या मेन चॅनेलवर.
आणि त्यावेळेला पहिल्यांदा मी गणपतीचं डेकोरेशन दाखवायला गेलो आणि विशू महापुरे स्वतः मला बरोबर बोलवा पडून नेलेलं बोलवायला काय, हे आमचा पण गणपती बघायला या. मला नाही आठवत ही गोष्ट, पण ही चर्चा आतमध्ये नंतर- लोकच येत नव्हती ना, हा. त्यामुळे तुमच्याकडे येणं मला गरजेचं होतं. आणि मी बघितलं होतं याच्या अगोदर की युट्यूबला चांगल्या प्रकारे तुमचं सादरीकरण होतं की बाबा तुम्ही एक अशा प्रकारे लोकांना समोर आणत होता की ज्यांना कोणाला माहित नाही त्या एरियात तुम्ही जायत होता, आणि हे महत्वाचं होतं आमच्यासाठी, म्हणून मी तुमच्यापर्यंत आलतो. नाही धन्यवाद. पण विशू महापुरे यांच्यामुळे त्यांची मूर्ती मला बघायला मिळाली आणि 4 वर्ष सलग मी त्यांच्या मंडळात जातोय. कधी डिसअपॉइंट झालो नाही की मूर्ती साधी बसवल्या. प्रत्येक वेळेला काहीतरी नाविन्यपूर्ण अशी मूर्ती यांच्या मंडळात बसवली. त्याबद्दल दादा धन्यवाद. मी पण तुमचा धन्यवाद आहे, कारण त्यावेळी तुम्ही आला म्हणून आज कुठेतरी कोल्हापूरचा मानबिंदू दिसतोय, सगळ्या जगासमोर आलाय. आणि ह्यामुळेच मी माझ्या मंडळाचं नाव म्हणा किंवा माझ्या घरची परिस्थिती म्हणा, या ठराविक गोष्टीमुळे मला हे मंडळ पण मोठा करता आला आणि मी इन्फ्लुएन्सर म्हणून पुढे आलो. जगासमोर मोटिवेशन द्यायचं, कॉमेडी केली, लोकांना काहीतरी देण्याच्या उद्देशाने मी या बेसला उतरलो. आणि याचं कारण म्हणजे माझा गणपती पण आहे, हे महत्वाचं आहे. तर तुम्ही टिकटॉक पासून या क्षेत्रात आहे. होय. काय काय प्रकार होता आणि टिकटॉक बंद झाल्यानंतर तुम्हाला कसं झालं फील? म्हणजे उद्या इंस्टाग्राम हे सुद्धा एक अळवावरचं पाणी आहे. पाणी आहे. कधी बंद पडेल कधी सांगता येत नाही. तसंच टिकटॉक बंद झालं तेव्हा काय मानायची परिस्थिती? आता म्हणजे त्यावेळेचा एक उत्साह वेगळा होता, तरुण होतो, सहसा रक्त होतं. दुसरी गोष्ट घरची परिस्थिती कायम डोळ्यासमोर ठेवून मी ते व्हिडिओ करायचो, कारण का कुठेतरी मला चांगलं होईल. पण नंतर हे सगळं भंपा काही कळालं, कारण टिकटॉक अचानक एका गाढवाच्या व्हिडिओनं सगळा टिकटॉक बंद करून टाकला. मग ही मोठी गोष्ट होती की मी ज्यावेळी करत होतो त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर असं होतं की पुढे कुठेतरी चांगलं होईल, पण हे ठराविक काळासाठी नव्हतं. या गोष्टीची मला पूर्णपणे जाण आली आणि त्यानंतरचं फिलिंग एवढं वाईट होतं. लोकांनी एवढं टोमणं मारलं, अरे टिकटॉक स्टार काय झालं, टिकटॉक बंद पडलं, आणि ते म्हणजे एका युट्यूबरनं पाडलं. आणि त्यात सगळ्यात मोठी ती गोष्ट होती. आणि त्यामुळं मला या गोष्टीची खंत होती की पुढे आता सगळं संपलं. पण कुठेतरी हाय म्हणून इंस्टाग्रामला चालू केलं. त्यानंतर रील्स व्हर्जन आलं, मग कोरोना संपला आणि त्यानंतर म्हटलं आपलं आता परिस्थिती आपल्याला जाणवायला, म्हणून मी मोटिवेशनल रील करायला चालू केली. बरं, आता मागापासून मी ऐकतोय की घरची परिस्थिती म्हणजे नेमकं वडील काय करतात किंवा काय? माझे वडील सेंटरिंग काम करतात. बरं. जवळपास म्हणजे त्यांच्या वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून त्यांनी, कारण त्यांचं वडील लय लहान वयात वारलं आणि घरची जबाबदारी ही वडिलांवर होती. 2 भाऊ होतं, एक थोरला होता एक छोटा होता, पण त्यांना सांभाळणं थोडं अवघड होतं. बाबांचं शिक्षण चांगलं झालं होतं आणि घर सांभाळणं लय महत्वाचं होतं. आणि त्यांच्या त्या पहिल्या स्टोऱ्या मी ऐकल्यात, तिने एकेकाळी म्हणजे मागून खाल्ल्यात, अशातली गोष्टी झालेल्या आहेत. आणि बाबा अशी परिस्थिती होती की वाड्याचा तो बिंडा कापायचा, तो विकायचा आणि त्यानंतर मग घर भरायचं आपलं, असं म्हणजे त्यावेळची परिस्थिती होती. एक वेळचं अन्न मिळायचं अवघड होतं. आता जे आम्ही दिवस बघतोय ते फक्त त्यांच्यामुळे बघतोय, कारण त्यांनी त्यावेळेला ते भोगलं. म्हणजे म्हणतात ना की बाबा कर्म, आत्ताच्या काळात कर्म काय आपणच करायचं, आपण फेडा. पण आता वडिलांच्या वेळेत तसं नव्हतं. वडिलांनी जे केले ते मुलाला भोगायला यायचं. तसाच थोडा आमचा प्रकार होता. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं होतं, म्हणून आज मी तुमच्यापर्यंत आहे. कारण तिने माझा विचार केला या गोष्टीत, आणि मी पण घरची परिस्थितीला का म्हणतोय की माझं वडील सणाचंही घरात राहत नाहीत, कारण त्यांना ऊन हे म्हणजे काय म्हणतात ते एक अन्नच, Energies. हा एनर्जीच म्हणायची. कारण ती सावलीत कधी थांबू शकत नाहीत. सुट्टी घेतली की त्यांचं घरात अंग दुखते, कारण का की सतत कामात असलेली व्यक्ती आहे ती. त्यामुळे त्यांची परिस्थिती मला बघवत नाही. मलाही वाटते की मी ह्याच मार्गातून कुठेतरी पुढे जाईन, काहीतरी करीन आणि माझ्या वडिलांना आधार देईन. म्हणून मला सारखं मी घरची परिस्थिती, कारण का वडिलांनी भरपूर या गोष्टीत कष्ट घेतलेल्या. बहिणीचं लग्न असू दे, घरातल्या अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये बाबांचा सहभाग लय मोठा आहे. आणि त्यामुळं मला त्यांच्या बरोबर नाही, पण त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या मागून जायचं होतं, म्हणून मी सारखी घरची परिस्थिती करतोय. बाकी काय विषय. तर विशू, तुम्ही इन्फ्लुएन्सिंग सोडून आणखीन काय काम करता? माझा स्वतःचा टेम्पो आहे, बरं. त्यामध्ये मी ठराविक कस्टमर म्हणजे जॉईन केले, जे सेंटरिंग काम. माझं वडील सेंटरिंग करतात आणि त्यांच्या या सेंटरिंग धंद्यात निम्मा पैसा ही ट्रॅव्हलिंगला जायचा. मग त्यामुळे मी टेम्पोच निवडला आणि त्या टेम्पोमुळेच माझा आज सध्याची परिस्थिती सुधारली. सगळे तुमचे रील्स बघतोय मी टेम्पोच आहे. आणि टेम्पो म्हणजे काय, एक मला देवानं दिलेलं ते वरदान आहे. त्याच्यावर मी खरंच असं छोटं मोठं काम म्हणणं चुकीचंच आहे, कारण ते त्यातून जे मला प्रॉफिट मिळत गेलं त्यातनं मी माझी परिस्थिती बी सुधारलीच. माझ्या वडिलांना भरपूर मदत केली. आणि दुसरी गोष्ट, त्या कामामुळे एक मला लोक काय आहेत, कोण कुठं कसं भेटतंय, कोण काय आहे हे समजत गेलं. आणि त्या माझ्यासाठी तो बिझनेस योग्य होता म्हणून मी निवडलं. त्या व्यतिरिक्त मी गणपती पण करतोय.
मला म्हणजे जेडी गणपती तुम्ही स्वतः तयार करता हा स्वतः मी तयार का करतो. विकत आणता? नाही स्वतः तयार करतोय. आमचं कसं आहे, मी लहानपणापासून त्यात असल्यामुळे माझं जेडी कास्टिंग झालेलं आहे. मी थोडं थोडं जेडे कास्टिंग जेडी आर्ट जेडी आर्ट्स मग त्या म्हणजे जेडी आर्ट्स कम्प्लीट असं झालं नाही. काहीतरी मी तुम्हाला म्हटलं गरिबीचा प्रॉब्लेम, त्यामुळे मला ते पूर्ण करता आलं नाही. थोड्या थोड्या गोष्टीला मला तटत गेलो, मित्रांचा आधार घ्यायला गेलो, कारण कुठल्या मित्रांनी मला शिकवलं नाही. कारण कसं आहे, शेवटी स्वतःला स्वतः उभारायला लागते. म्हणून मी- युट्यूब पण नव्हतं, YouTube YouTube मधनं नव्हतं. शिकून काहीतरी पुढे जावं. पुढे जावं म्हणून मी स्वतःच गणपती करायला चालू केलं. ते एक मला म्हणजे बरं पडलं की आजच्या काळात मला कोणाकडे जाण्याची गरज नाही. कारण का की मी लहानपणापासूनच त्यात करत आलोय, मला कोणी शिकवलं नाही ह्याचा एक राग मनात होता. त्यामुळे मी आता स्वतः करतोय. त्यामुळं आता हाय बऱ्यापैकी चांगला आहे. आणि त्या गोष्टीत म्हणलं असं तर मला सहसा जास्त गोष्टीत त्याच इंटरेस्ट आहे. पण मला आता जे शिकायचं आहे पुढं, ते हे सगळं करत करतच शिकणार, टेम्पो चालवतच शिकणार असा विषय. बरोबर. मला सांगा, आता गरीब परिस्थितीतनं तुम्ही वर आला, एक अशीच गोष्ट विचारतो, कधी असं वाटलं नाही एवढं टेन्शन आहे की वडील एवढे गरिबीत आपण वडील कष्ट करून आपल्याला मिळवून खायला घालायला लागल्यात, आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायला लागलो, बहीण आहे घरामध्ये, तिचा लग्नाचा विषय चालू होता, त्यावेळेस तुम्हाला पण इन्कम मिळवायची म्हणजे तयारी होती की बाबा इन्कम करतो, शाळा शिकत शिकत तुम्ही म्हटलं की काम करत होतो. एवढ्या टेन्शन मध्ये असं वाटलं नाही दारू प्यावी? हेच लय मोठा प्रश्न आहे. का माहितीये हा. काय, बावड्यामध्ये मी बघतोय, आपलं आता बावड्यातच आहे आपण, बरोबर आहे. काही एक 8 दिवसानंतर प्रत्येक गल्लीला एक मेलेल्या मित्राचा चेहरा दिसतोय, बरोबर. भावा तुझ्या आठवणीत, किंवा असा बोर्ड एक लावलेला असते. ती परिस्थिती का असावी, आणि तुम्हाला असं वाटलं नाही की काय कधीतरी नाही, बसावं, एक दारू प्यावी? हे बरोबर आहे, तुमचा प्रश्न हे बरोबर आहे. आता प्रत्येक ठिकाणी तेच चालू आहे. म्हणजे बावडाच नाही, असं ऑल कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेली तुम्हाला पोरं दिसतात. टेन्शन हे कसं असते, ठराविक काळासाठी आहे, हे बी मला माहिती आहे. माझा उद्याचा दिवस काय आहे, कसा आहे, ह्याची मला काय माहिती नाही. पण मी आजचा दिवस जगताना हे विचार करतो की मी आज जर वाईट वागलो तर त्याचं भोग उद्या येणार. म्हणून मी वाईट वळणाला सरकताना पहिला मम्मी पप्पाला समोर घेतो. कारण आई बाबा आलेत की तिथे सगळं स्टॉप होते. कारण बाबा भर उन्हात काम करतोय, मी इकडे 200 रुपये दारूला खर्च करणार, किंवा इकडे सिगरेटला 10 रुपये 100 रुपये खर्च करणार. तेच मी पैसे कमवून आई बाबांना दिलेत, किंवा मी स्वतःसाठी काय पोटाला खाल्लं तर काय वाईट आहे. आणि टेन्शन घ्यायचं कुठपर्यंत, या गोष्टीला बरोबर मला कसं मॅनेज करायचं हे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं. त्यामुळे मी टेन्शन मध्ये गेलो, पण एवढं नाही गेलो की व्यसनाच्या आहारी जावं. आणि व्यसन कधी डोळ्यासमोर आलं तर सगळ्यात पहिला आई बाबा आठवायचं. आणि त्या आई बाबांच्या कष्टामुळे मी कधी व्यसनाच्या आहारी गेलो नाही. म्हणजे बघू शकता तुम्ही सगळ्यांनी की आई वडिलांचा चेहरा, एखादं व्यसन करताना आई वडिलांचा चेहरा, त्यांचं कष्ट आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते व्यसन करायची सुद्धा लाज वाटली पाहिजे बरोबर अशा आहे. पद्धतीने. पण आता कोल्हापूरमध्ये म्हणा किंवा ऑल ओव्हर जगातच सगळीकडे जे चालू आहे, लहान लहान वयाची मुलं म्हणजे जवळपास 25-30 वर्ष 35 वर्षाची जी काय तरुण पिढी आहे, बरोबर आहे. ती डिप्रेशन मध्ये जायला लागली. त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण म्हणजे सगळ्यात घाण गोष्ट म्हणजे मोबाईल कमी वयात हातात आलाय. आणि कमी वयात मोबाईल हातात आल्यामुळं एक त्याच्यात म्हणजे एक वाईट उद्देश सांगतो की म्हणजे डायरेक्टली बोलतो की एक घाण पद्धतीनं व्हिडिओ आहेत म्हणा, किंवा हे आपण ज्या रील्स वगैरे बघतोय, यामध्ये रील्स अशा आहेत की बाबा एक एक रील्स की बाबा बघण्याच्या पलीकडच्या आहेत. म्हणजे बाबा ते स्किप करताना असा विचार मनात येतो की हे का म्हणून टाकतात. थोडक्यात सुरुवात झाली कच्च्या बदामपासून, बरोबर आहे. पण तिच्या अंगात कपडे होती, आता हा. हळूहळू ती कमी होत. सगळीच कपडे निघतच चालल्यात ना. आणि ही बघणारी पोरं कोण आहेत, 14, 15, 13, 12 वर्षाची पोरं आहेत. आणि ह्यामुळे ही पोरं कमी वयात प्रेम व्हायला लागले, आणि ह्यांना डिप्रेशन येत चाललंय, आणि आता ह्यांना वयाच्या 16व्या वर्षी लग्न करायचंय. आणि यामुळे ही पिढी नासत चालली. बघितलं ती छोटी छोटी मुलं आयलो म्हणतील, रील वगैरे बनवायला लागले. म्हणजे हे आता ह्यामुळेच इंस्टाग्रामचा शेवट आलाय, हे 100%. मी छपरीपणा म्हणत होतो या गोष्टीला, म्हणजे ती केस रंगवायची स्टाईल हा, बरोबर. किंवा ते गाडीवरनं फिरायचं, ते अगोदर एक टीन एज मध्ये चाललेलं होतं, पण बरोबर. आता 14, 15, 16 वर्षाची पोरं ते करायला लागले. होय, हे सगळ्यात वाईट म्हणजे परिस्थिती आता सध्याची जगाचा कुठेतरी शेवटच आलाय म्हणायचं. कारण एवढ्या लहान वयात मोबाईल हातात पडल्यामुळं ही पोरं या वाईट वळणाला गेल्यातच. दुसरी गोष्ट माझं सांगणं एवढंच आहे की बाबा तुम्ही बघा, करा, पण ह्या गोष्टीकडे थोडं आई बाबांनी पण लक्ष दिलं पाहिजे. कारण मुलं मोबाईल वापरतात, त्याचा अर्थ त्यात ती काय बघतात काय नाही बघतात ही बी आई बाबांनी चौकशी केली पाहिजे. परिस्थिती काय व्हायला तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे माझ्या एक मी बघितलेली गोष्ट सांगतो की आई आणि बाबा दोघं पण नोकरीला आहेत, बरोबर आहे. आणि लॉकडाऊन मुळे शाळा बंद होत्या, त्यांना मोबाईल दिला हातात मुलांना, घ्या मोबाईल आणि शिका. बरोबर आहे. तिथनं पुढे ते आई वडिलांना एवढी सवय लागली की मुलग्याकडे लक्ष द्यायला नको, काहीतरी शिकायला लागलाय तो त्यामध्ये, पण त्यातनं तो चुकीचं काय करायलाय, किंवा मोबाईलला काही सेटिंग आहेत पॅरेंटल कंट्रोलची,
ते सुद्धा काही लोकांना माहिती नाही. आता विषय म्हणजे ज्या आता प्रायव्हसी म्हणजे जे त्याला प्रायव्हेटी म्हणजे पासवर्ड वगैरे असे काहीतरी ऍप्स आहेत, त्या एवढ्या भयानक ऍप आहेत की तुम्हाला ते व्हॉट्सअपच दिसणार, पण त्याच्या आत काय जे चालू आहे ते कुणालाच माहित नसते. आणि ह्यामुळं त्यांच्या प्रायव्हेट गोष्टी सगळ्या लपूनच आहेत. आजपर्यंत भरपूर जणांच्या लपून आहेत आणि ते कधी वडिलांच्या समोर आहेत. हा, चांगल्या दृष्टीनंच लोकांनी मोबाईल दिला असणार, पोरं काहीतरी शिकावीत किंवा या गोष्टीने दिले, पण ह्याचा एक वेगळा गैरसमज झालाय आणि गैरप्रसार झालाय आणि त्यामुळे ही पिढी नासत चालली आहे. नाही, कमी वयात सेक्स बद्दल आकर्षण भयानक हे एक भयानक ठीक आहे. भयानक आहे. लग्न मॅरेज आणि लपडी आहेतच, त्याचा काही विषय नाही. आपल्या कोल्हापुरात मग म्हणतात त्याला लपड साडगे, बरेच शब्द आहेत आणि असे काहीतरी शब्द सांगायचे मला कोल्हापूरचे शब्द काय कोल्हापूर मॅटर गुराळ गुराळ, परत काय म्हणते खळगी, परत पनवी, अशा भरपूर गोष्टी आहेत. आम्ही पण आमच्या नट्टी आमच्या वयात गेलोय सोडा, म्हणजे केलोय, पण लिमिट होतं त्या गोष्टीला, भीती होती आणि मोबाईल नसल्यामुळे एवढं काय वरचं मोबाईल नसायचं त्यावेळेला मला आठवते की चिठ्ठी टाकायची, चिठ्ठी टाकायची, रस्त्यावरनं जाताना चिठ्ठी चिठ्ठी हातात द्यायची, चिठ्ठी द्यायची, हे बरोबर. प्रकार असायचे. पण आता इझिली ते मेसेज लगेच होय, तिकडे हा. रिप्लाय होतो लगेच. तीच आहे ना. आता आज सध्या घरातली काय म्हणतात, आई वडिलांचं मत काय असते की मुलगा झोपलाय 9 वाजता किंवा मुलगी 9 वाजता झोपली, तर मुलगी रात्री 3 वाजेपर्यंत चॅटिंग करत असते. हे वडिलांना ज्यात सगळं हा, चाललेलं बरोबर आहे. असतं. हे सगळं आतून प्रकार घडत चालल्यात. ह्याला कुठंतरी प्रायव्हसी नाही आणि घरातल्यांना एक नियम लावायलाच पाहिजे की बाबा तुम्ही मोबाईल वापरण्याला ठराविक वेळ ठेवा. मोबाईल हे त्यांच्यापासून हा, बसली फॅमिली बसलं तर एका कपाटात किंवा एका डस्टमध्ये ठेवून तुम्ही फॅमिली संगत वेळ घालवा. ही पोरं बिघडणारच नाहीत. घरातून प्रेम मिळालं तर कशाला मोबाईल लागतोय, बरोबर आहे ना. ही पण आई एक वडिलांचं प्रेम असेल तर हा. बाहेरचं प्रेमाकडे तो बरोबर आहे की. वळणारच नाही. आता आपण पैसे कुणासाठी काम करतात, आई वडील कुणासाठी काम करतात, मुलांसाठीच करतात ना. मुलांसाठी मग मी काय म्हणतोय, तेवढाच थोडासा टाइम स्पेंड करून मुलांसाठी दिला तर मुलं बिघडणार नाहीत ना. हे महत्वाचीच गोष्ट आहे. सिगरेट म्हणा, दारू म्हणा, ह्यांचं कुठनं डोक्यात येत असेल लोकांच्या, हा. कारण मी बघितलं बावड्यात गांजा पण लोक पोरं वडा लागले. आता काय म्हणजे ह्या गोष्टीबद्दल मला तुम्हाला एक सांगायचंय की ज्याच्या त्याच्या म्हणजे बघण्याच्या दृष्टीनं गेला असता तर एक हाऊस म्हणून पण करतात, एक काय म्हणतात टेन्शन आहे. म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांना काय टेन्शन आहे ते माहित नाही, पण टेन्शन एक म्हणतात. आणि एकमेकांचं बघून आपण जे टेन्शन भोगले ना, त्यासमोर ही यांची टेन्शन काय नाही काहीच नाही. आता जर ते टेन्शन येणार असलं की यांनी गायबच जगात, म्हणजे 14व्या वर्षी 16व्या वर्षी आत्महत्या. कारण आपण जे भोगले, आपण जे बघितले ते आत्ताच्या पोरांना समोर नाही. म्हणून जो मोबाईल टाळल आजपासून किंवा इथून पुढे कधीही होईल आयुष्यात, मोबाईलच असं पण वाटत नाही मला. जरा समाजात पण काही अशी कंटक आहेत की जे लहान मुलांना खराब करायला. उदाहरणार्थ मोबाईल राहू दे, टेलिव्हिजनवर अगदी पूर्वीपासून बॉलिवूडने एक घाण काम केले. बरोबर आहे. तर हिरोईनला बिभत्स प्रकारे दाखवायचं. ते त्यामध्ये पहिलं नाव घेऊ शकतो मी राज कपूर यांचं. काय सुरुवातीला राम तेरी गंगा मैली आणि ते पूर्ण आंघोळ करताना सगळं तिथनं सुरुवात झाली. पण एक होतं की तिथं ते हिरो हिरोईन एकत्र आली, फुलं एकत्र यायची. फुले आता फुले येत नाही, डायरेक्ट एकत्र येतात. उदाहरणार्थ आता परवाचा अॅनिमल पिक्चर, बरोबर आहे. एवढा घाण पिक्चर आहे, लोकांना तो आवडला. त्यामध्ये तो सिगरेट ओढतोय, दारू सगळं करतोय, मर्डर करतोय, पोलीस तरी अजिबात दिसला नाही बरोबर पिक्चर मध्ये. आता एक ट्रेंड चालू आहे ना, तुम्ही बघताय की आम्हाला चालू करायचे, तो ट्रेंड थोडासा मॅच त्याच्याशीच आहे. माहितीये का तुम्हाला की तो पानपट्टी जातोय, सिगरेट ओढतोय, गाडीवर बसतोय आणि आम्हा इकडे तिकडे फिरवत पळतोय. ह्यो त्याच्याशी सीन संबंधित आहे. आणि ह्यात विषय म्हणजे छोट्या छोट्या मुलांचा सुद्धा व्हिडिओ आहेत, त्यामध्ये ते सिगरेट ओढताना दिसते. मग मी काय म्हणतो, इंस्टाग्रामचं बी थोडं एक म्हणजे ह्या गोष्टी पहिला आम्ही ज्यावेळी युज करत होतो, फोटोपर्यंत ठीक होतं, त्यावेळेला जरा जरी कोणतरी नग्न व्यक्ती आला तर ते 15 दिवसानं 16 दिवसानं तुम्ही म्हटला बॅन होते. पण आता तसा प्रकारच नाही, ते कायम कंटिन्यूस चालते, होतच नाही ते बॅन. कसं झाले माहिती आणि इथंच अडका लागली सगळं. इंस्टाग्रामचं मालक झुक्या भाऊ आहे, त्याला ऑडियन्स काय पण आणून मिळवा, इथं आणून ठेवायचं आहे. पण युट्यूबचं मला नाही वाटत तसं आहे. युट्यूब काय करते, जेन्युअन ऑडियन्सच आणते तिथं. बरोबर. असलं काय दिसलं की 1 सेकंदाला डिलीट, म्हणजे ते चेकिंग म्हणून एक ऑप्शन येते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर. हा, बरोबर आहे. त्या टायमिंग मध्ये ते चेक करत असते अल्गोरिदम की यामध्ये न्यूडिटी, चाइल्ड ऑफेन्सिव्ह काही किंवा वल्गर लँग्वेज वगैरे वापरल्या का, हे सगळं चेक करते. त्यातलं काय तर दिसलं त्याला तर ते जागेवर डिलीट. पण इंस्टाग्रामला ते नाही. एक थोडे दिवस टाकून बघूया किती ऑडियन्स येते, त्यानंतर मग पुढे जाऊया. ते व्हायरल झाल्यानंतर डिलीट होते, सगळं दंगल विंगल झाल्यानंतर मग ते डिलीट. मी एक व्हिडिओ अपलोड केलेला, छोटा मुलग्याचा होता, डबल मिनिंग होता कोल्हापूरचं, आपल्या कोल्हापुरी भाषेत डबल मिनिंग होता. तर त्यामध्ये एक छोटा मुलगा नागडा होता, तर तो व्हिडिओ 1.5 मिलियनला गेला, त्यानंतर डिलीट झाला. आणि आता मी ते तुम्हाला मी ह्या गोष्टीशी संबंधित सांगतो. इंस्टाग्रामवर मी जवळपास 2017 पासून इंस्टाग्राम वापरते. आजची माझी ग्रोथ बघितला तर 64,000 फक्त फॉलोअर्स आहेत. माझ्या मागणं मला ओव्हरटेक करून सगळी पुढे झाले. एक
एक घेतो की शिव्या देऊन मोठं व्हायला. तुम्हाला मी परवाच विषयी बोललो की MC स्टॅन शिव्या देऊन 3 करोडचा हाल घातलाय. पण इथं खऱ्याला वाव नाही. इंस्टाग्रामवर हेच चाललंय की बाबा तिथं जो प्रामाणिक आहे, जे सत्य दाखवते त्याला वर नाही, पण जे नागडं उघड हेच फेमस वाले. आणि टिकटॉकवर पण हेच होतं आणि कालांतरानं टिकटॉकला बॅन आला, असं इंस्टाग्रामला पण येणार आणि हे 100% आहे. त्यामुळं मी सहसा एक आपल्या माध्यमातून जेवढी माझी मोटिवेशनल लोक आहेत त्यांना मी जवळ करण्याचा, त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या थ्रू माझ्या सभोवतालची 4 मित्र आहेत, ती पण माझ्या या गोष्टीमुळे इम्प्रेस आहेत. म्हणून मी इंस्टाग्राम वापरतोय. म्हणजे मला इंस्टाग्रामवर फेमस व्हावं किंवा नाव करावं असा काही एक हेतू नाही. फक्त मला की ह्यातून काहीतरी मला करायचं होतं, पण ते आता कुठंतरी डळमळ आली, कारण हे असल्या व्हिडिओ व्हिडिओ बघून थांबले. तुम्ही लवकरच युट्यूबवर येणार आहे. येणार तुम्ही 100 आणि तुमची कालच साथ आहे की त्यात काही विषयच नाही. दुसरं असणार काय. 100% आणि साथ असणार. मला एवढा अभिमान वाटतोय की माझ्या बावड्यातल्याच लोकांनी मला वाटलं आता तुम्हीच घ्या माझ्यासाठी पॉडकास्ट घेऊन आला. ही गोष्ट माझ्यासाठी खरोखर अभिमानास्पद आहे की मला अशाच तीरावर तुम्ही नेऊन ठेवलाय की मला आज बोलताना तुमच्या सगळं अभिमान वाटतोय की आणि माझा हा पण युट्यूबर आहे की एकदम जवळच आहे. आणि तुम्ही मला अशा गोष्टी ज्या विचारल्या, ज्या खरंच मला वाटत होते की मला तुम्ही त्या विचाराव्या, आणि हेच युट्यूबरचं हे आहे. नाही तर तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च करताय काही वेगळंच आणि येते तिसरंच. अशीतली गोष्ट म्हणजे युट्यूब नव्हतं, आणि हे सत्य आहे, तुम्हाला माहितीच आहे. बरोबर. हा. मला सांगा, ऑडियन्सला आपल्या काय सांगू शकता बॉलिवूड बद्दल? बॉलिवूडची पिक्चर बघावीत की नको? नाही, तसं मराठी इंडस्ट्री पण चांगलीच आहे. बॉलिवूडच बघावं असं काही नाही, कारण बॉलिवूडवर सध्या तरी नंगानाच चालू आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मराठी इंडस्ट्री म्हणजे चांगलं जुन्यातलं काढाल्यात, खरं लोक सपोर्ट करणार. मराठी आलं पाहिजे समोर, कारण तमिळ सारख्या सिटीमधून केवढ्या खाल्ली लोक होती ती आपल्याला ओव्हरटेक काय करून. त्यांची स्टोरी असते. हा, स्टोरेज आहेत. फक्त आपलं कुठंतरी चुकालंय, कारण माझ्यावरच घ्या, मी सत्य लोकांसमोर आणतोय, किंवा तुम्ही फूड ब्लॉगिंग वगैरे किंवा हे पॉडकास्ट वगैरे करताय. सपोर्ट का गमे, आपण रिअल आहे. मग तसंच थोडं मराठीच आहे. होय, थोडा तर परवा मी याचा व्हिडिओ टाकलेला, रस्त्याच्या खड्ड्यांचा व्हिडिओ. बरोबर आहे. तो एवढा व्हायरल व्हायला पाहिजे होता, झाला. किती झाला नाही, एक 10-20 हजार पर्यंत जाऊन थांबला तो. हा, तुम्ही तिथे एक शिवी द्या की, हा, तुम्ही शिवी तिथे द्या. शिवी दिली की 100% पाडणार. मी मध्ये जाणार, आणि हे इंस्टाग्रामचं आहे. बाकी या गोष्टी मला सांगायचं आहे की इंस्टाग्राम युज करताना जर तुमचं चुकून फॉलोअर्स वगैरे वाढलेत, किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर प्रसिद्धी नावाची गोष्ट तुमच्याकडे आली, तर तुम्ही कधीच हवेत जाऊ नका. कारण एक हे इन्फ्लुएन्सर पेज आहे, आणि ह्यामध्ये इंस्टाग्राम मध्ये असं आहे की ह्याचा अंत आहे. नाही, काही 100% मला वाटतंय तुमच्या बोलण्यात आता मला जाणवायला लागले की तुमच्याबरोबर काहीतरी वाईट घडलेलं गोष्टी आहे. घडलेल्या आहेत घडलेलं आहे. Instagram मध्ये. मी माझी ह्या थ्रूला ह्या बेसला उतरल्यानंतर माझी अशी इच्छा होती की माझ्यासोबत कोणीतरी यावं. मी भरपूर जणांना ते म्हणजे असं केलंय, माझा भाऊ असेल किंवा माझे मित्र वगैरे असतील, मी त्यांना उचलायचा प्रयत्न केला या थ्रू. पण इथं कसं आहे, तुम्ही एकंदरीच्या जर पाठीमागे उभारला तर ती तुम्हाला 2 मिनिटात विसरून जाते. कारण म्हणजे ह्यो पेजच असा आहे, हे म्हणजे ऍप्लिकेशनच असं आहे की ह्यावर भेटणारी लोक सुद्धा फ्रॉड आहेत. 100% फ्रॉड आहेत, आणि इथं ट्रस्ट असा काही नाही. कारण मी तुमच्याशी काल बोललो, तर आज आपण रिअल मध्ये आपलं चांगलं नातं झालं. कारण बरोबर. का, कशामुळे झालं की हे इथं रिअलच आहे. Emotion. पण इंस्टाग्राम हे असं एक साधन आहे की ह्यातनं घेण्यासारखं भरपूर आहे, पण ह्याचा गैरवापर होत चाललाय. मी आज कुणासाठी तर उभा राहायला गेलो तर कोणतरी मला म्हणजे माझ्याबद्दल विचार करताना, आता एक गोष्ट आहे की मी एका अशाच व्यक्तीला सपोर्ट केला, ती सरळ मला म्हणली की अरे आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर आहे. मग हे आजच्या पिढीचं आणि आजच्या किती दिवस तुम्ही त्यांना सपोर्ट दिला आणि कुठपर्यंत नेऊन ठेवलं त्यांना? भरपूर, त्यांच्या आता मला क्रॉस करतील ती, आणि क्रॉस करून गेलेली पण आहेत. आणि आता सध्या मला त्यांना काही बोलायचं नाही, पण ही एक सत्य रिअल गोष्ट आहे की हे ऍप्लिकेशन वरनं ट्रस्ट माझा उडण्याचं कारण म्हणजे ही गोष्ट. नाही, इंस्टाग्राम बद्दल बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? म्हणजे त्यावर येणारे लोक आता मी बघतोय की नाही, स्वतःला हिरो किंवा लय मोठे क्रिएटर असे समजते. ही गोष्ट बरोबर आहे, कारण मी आम्ही एवढं युट्यूबर आहे, हा, आता मला वाटते बरीच वर्ष झालं घासा लागली, खरं 4000 सबस्क्रायबरच्या वर पळालेलं नाही मेन चॅनल माझं. बरोबर आहे. Podcast आता ही आपलं ऑडियन्स आपल्याला पुढे येणार आहे पॉडकास्टच्या. 100%. पण इंस्टाग्राम वरची लोक आहेत की नाही, लय रुबाब करायला लागलेत. म्हणजे त्यांना काय ती हवेतच आहेत पूर्ण. नाही. त्यांना काय खरं आहे काय ती? नाही, ते खरंच आहे थोडा. कारण मी परवा एक 2-3 इव्हेंट केले, त्यानंतर बघितलं की तिथलं जीवन म्हणजे तिने रिअल लाईफ म्हणजे आपण एक हिरो सारखं पिक्चर मध्ये काम केलं असं त्यांना वाटतंय. आणि दुसरी गोष्ट मला हेच सांगायचं की तुम्ही एका चांगल्या बेसला उतरलाय, तर तुम्ही ह्यो ऍटिट्यूड इगो कुठेतरी बाजूला ठेवा. तुमचं फॉलोअर्स टाकून कोणत्याही व्यवसायात उतरा नका, कारण इथं सगळं फेक आहे. आणि ज्यावेळी तुम्ही रिअल मध्ये तिथं उतरचिला, ज्यावेळी इंस्टाग्राम मध्ये माझं जे पब्लिक आहे 64,000 65,000 फॉलोअर्स आहेत, त्यामध्ये मोटिवेशनल घेणारीच लोक आहेत. आणि ती खरोखर मी जर म्हणलं मला या गोष्टीसाठी तुम्ही मोठं करा, तर ती करणार 100%. पण माझ्यावर माझी स्टोरी 20K 25K 40K जात्या, आणि त्याला एक लाईकचा ऑप्शन असतोय,
त्यामध्ये त्या 20,000 लोकांपैकी फक्त 5 जण मला लाईक करतात. मग इंस्टाग्रामचं काय आहे, तुम्ही बघताय पण एखाद्याला उचलत नाही, आणि एखाद्यानं जर तुम्हाला उचललं तर तिची तुम्ही जाण ठेवत नाही. ह्या गोष्टीमुळे थोडं हे बेसळ होत चाललंय, आणि या गोष्टीमुळेच इंस्टाग्राम थोडं खटकते, बाकी काही विषय नाही. आता नवीन पिढी जी लहान मुलं असतील किंवा कुणीही, ती व्यक्ती आता या इन्फ्लुएन्सिंग क्षेत्रात उतरायचा प्रयत्न करायला लागला, म्हणजे युट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आता सध्या म्हणजे लय कॉम्पिटिशन आहे, म्हणजे बाबा इंस्टाग्राम म्हणा, युट्यूब म्हणा, सहसा इंस्टाग्रामच जरा, कारण ह्यावर मुलं म्हणजे लय लहान वयातली उतरायला लागल्यात. त्यांना फक्त एवढं सांगायचं की तुम्ही कमी वापर करा त्याचा, म्हणजे बाबा तुमचा अभ्यास आहे, करिअर आहे, ह्याच्यावर थोडं फोकस करा. आणि कॉलेजचे स्टुडंट असतील तर कोणी IT क्षेत्रात असेल, किंवा बाबा कोण पदवीधर असतील किंवा इंजिनिअरिंग वगैरे हे असतील, तर हिने हा वेळ फक्त 1 तास 1.5 तासासाठी इंस्टाग्राम वापरावं. तुम्ही कंटिन्यू करा, व्हिडिओ वगैरे करा, पण त्याचा वापर थोडा कमी असावा. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमचं एक बिझनेस किंवा तुमचं हा. शिक्षण सांभाळत सांभाळत इंस्टाग्राम कंटेंट बरोबर. क्रिएटर किंवा फेसबुक, युट्यूब कंटेंट क्रिएटर व्हा. हा. फुल टाइम केलं तरी यातनं इन्कम काही जास्त तसं तुम्हाला आतापर्यंत इन्कम झाला? काही नाही, इन्कम म्हणजे माझ्या व्हॉइसवरच, बाकी मला यातला इन्कम असं काहीच नाही. म्हणजे आणि ऑफलाईन इन्कम झालंय, ऑनलाईन सध्या काय? ऑनलाईन सध्या काही नाही, आणि तसं म्हटलं तर हे मनोरंजनाचं साधन आहे, त्यामुळं इन्कम अशी गोष्ट येतच नाही. हॉटेल्स वाली वगैरे इकडं तिकडं बोलवतात, पण मीच कुठेतरी माझा विचार करून मी थांबतोय. की तुम्ही मला म्हटलं होतं की एक गोष्ट आपली जी, की बाबा आपल्याला घोळक्या जायचं नाही, आपल्याला वैयक्तिक तो एक समजायचं. विषय, कारण काय झाले, निश एक तयार झालाय, नवीन निश नावाचा प्रकार असतो. बरोबर आहे की. त्यामध्ये फूड ब्लॉगिंग किंवा ते काय ट्रॅव्हल ब्लॉगिंग ही निश आहेत का नाही, आता हाईप मध्ये आहेत जोरात. बरोबर आहे की. तिकडे गेलो फिरायला, ड्रोन व्ह्यू टाकायचा, हा. तिकडे गेलो जेवायला, तिकडे गेलो जेवायला, ही जो मोठा हे व्हायला की नाही, याच्यामुळे काय व्हायले, त्याला युट्यूब मध्ये CPM म्हणतात, तो बरोबर. ढासळा लागला. नाही आता तर माझा फूड ब्लॉग, हा. माझ्या फूड ब्लॉगला मला रिसेंटली एक 100 व्ह्यूजला 3 रुपये मला मिळाले. बरोबर आहे. पण माझ्या पॉडकास्टला मला 100 व्ह्यूजला 7 रुपये मिळतात, म्हणजे हा एक रेशो असतो त्यामध्ये. हा. तर जेवढी ते तुमची क्वांटिटी वाढते, बरोबर आहे. त्या क्वांटिटी म्हणजे ट्रेंड झालाय, ट्रेंड मध्ये क्वांटिटी वाढली, आणि ती क्वांटिटी वाढेल तसा पैसा कमी होतो. आज प्रत्येक जण करतोय फूड ब्लॉगिंग, हा, मग तेच म्हणाले, मग करतात. असं लोकांनी करावं का, बाबा हे ट्रेंड नाही, चालू आहे, नाही, फूड ब्लॉगिंग चालू आहे, फूड ब्लॉग करू. नाही नाही नाही, असं नाही. मी म्हणतोय प्रत्येक काहीतरी नवीन द्या ना तुम्ही ह्यातनं काहीतरी नवीन द्या. एक फूड ब्लॉगर झाला तर दुसरं काहीतरी करा ना. गड्डीला 10 फूड ब्लॉगर झालं. हा, बरोबर आहे. मी ती परवाच दिवशी एक स्टोरी टाकली, जवळपास ती 30,000ला गेली. गल्ली गल्लीच तुम्ही पण रिप्लाय केलेला आहे तेव्हा. आणि हे सत्य आहे, कारण तुम्ही ह्या गोष्टीत किती वर्ष आहेत, मला वाटते इंस्टाग्राम पण एवढं नव्हतं, नाही तेव्हापासून तुम्ही येत आहे. बरोबर आहे. होतं. हा, आज 1 GB इंटरनेट साठी आम्हाला 250 रुपये बरोबर आहे. लागायचे. आणि तेव्हाच्या गोष्टीपासून तुम्ही आता म्हणजे जे करताय, म्हणजे तुमचा परफॉर्मन्स बघा, आणि आता प्रत्येक जण उठलाय, तर मग हे नको आहे ना, काहीतरी वेगळं करा, जेणेकरून लोक बघताना सुद्धा इंटरेस्टिंग होऊन बघतील. नाही, ते घोळक्याचा विषय काय होता माहिती? हा, घोळक्याचा विषय म्हणजे मला एक सांगायचं होतं विषय, म्हणजे आता काहीतरी असू दे, सगळे एकत्र जातात, बाबा एक इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर असतं, सगळे नाही, आपल्याला त्या घोळक्या जायचं नाही, आपल्याला आपलं वैयक्तिक साम्राज्य करायचं, स्वतःचा ब्रँड क्रिएट करायचं, आणि इथून पुढे आता हेच होत जाईल. आणि ह्या गोष्टीसाठी मी तटस्थ आहे, आणि मला माझे 4च मित्र आहेत, तुम्ही आहे, यांना घेऊनच पुढे जायचं नाही, बाकी मला घोळक्याची गरज नाही. आणि हे सत्य आहे. सपला विषय. सपला विषय सपला विषय. व्हिडिओच्या शेवटला आपले खच्चाक मामा, बावड्याचे माझे खच्चाक मामा तुम्हाला माहिती असतील. आम्ही कोरोनाच्या काळात ते मामा आमच्याकडे यायचे, खच्चाक मामा. म्हणजे जवळपास मला वाटते कितीतरी व्हिडिओ आहेत. सपला विषय हा हॅशटॅग आम्ही त्या गोष्टीपासून हॅशटॅग पण रियूज झाला काहीतरी. हा, बरोबर आहे. बघितलं परवा. हा, आम्ही म्हणजे मामांना एक सवय होती, एव्हरीबॉडी से खचाक सपला विषय, त्यामुळे ती मला सवय झाली, आणि प्रत्येक गोष्टीत मी सपला विषय एक कोल्हापुरी रांगडी भाषेचा एक दिमागदार शब्द आहे, सपला विषय. म्हणजे कोणतंही टेन्शन नाही, फिलिंग नाही, म्हणजे ते 3 इडियट्स मध्ये ऑल इज वेल, तसंच आहे सपला विषय. थोड्याच दिवसामध्ये विशू महापुरे यांचं एक नवीन पेज येईल इंस्टाग्रामवर, सपला विषय नावाचं. काय त्यामध्ये तुम्हाला कॉमेडी बघायला मिळेल, आणि त्यांना तुम्ही तिथं जाऊन फॉलो करा. 100%. आणि यासाठी प्रोत्साहन पण तुम्हीच दिले, त्यामुळे मला हे करायला लागते. आणि बाकी या गोष्टीबद्दल मला खरंच अभिमान वाटते की माझा बावडेकर माझ्या पाठीशी उभे आहेत. 100%. आणि कोल्हापुरातली बी असं म्हणू शकत नाही की बावडाच नाही, भरपूर कोल्हापुरातली पण आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्रातली पब्लिक आपला आता पाठीशी आहे. कारण मी ऐकलं परवा तुम्ही सोलापूर सांगली साईडला गेलेला, तिथं काय इन्सिडेंट घडलेला ते म्हणजे मला पण असं, मी म्हणजे ट्रॅम्पो असल्यामुळे माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण पारखून बघितल्यानंतर ते माणूस पळत येणार 100%. अरे तू असं 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 ते गडबडतेच. पहिला मला बघितलं की म्हणणार, अरे
तूच आहेस का काढणार मोबाईल चेक करणार. हे एक इंस्टाग्राम कडून मला मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आउटसाइडचं पब्लिक का सगळी कष्ट करणारी पोर आहेत. हा व्यसन बिंग करतात पण लिमिटेड ती पोर आहेत, कारण त्यांना बाचं भ्याय. कारण बा इथं जरी नाव निघलं वडिलांचं तर ती 5 फुटावर जरी वडील असलं किंवा 5 मीटरवर असलं तर ती तिथनं गायब होणार, कारण का एवढी भीती आहे त्यांच्यात. सिटीत तसं नाही, बाबा समोर काय असेल एकत्र भरतात त्यामुळे. 90 पाहिजे 60 पाहिजे. आणि माझ्या व्हिडिओ सहसा हे खेड्यापाड्यातच पडतात, म्हणजे सिटीला ती थोड्या कन्वर्ट होत नाही, कारण मोटिवेशन हे गरीब घरातच चालते, श्रीमंताच्या घरात चालत नाही, आणि हेच सत्य आहे. एका गरीब घरातून पुढे येऊन त्यांनी आपला बिझनेस सांभाळत इन्फ्लुएन्सिंग चालू केलेला आहे, त्यातून मोटिवेशन आपल्याला मिळते. त्याच पद्धतीनं आता विशू महापुरे यांनी आपल्याला बरेच संदेश दिलेले आहेत. त्यामध्ये आहे व्यसनाधीन होऊ नका आणि इन्फ्लुएन्सिंगच्या नादाला लागून आपल्या करिअरची वाट लावू नका. कारण आता इंस्टाग्राम वरून आपल्याला घंटा काही मिळत नाही, मिळते तर युट्यूब वरून, पण युट्यूब साठी बरीच वर्ष घासावी लागतात. मी आता प्रयत्न करालोय, अजून माझा इन्कम म्हणावा तसा नाही आहे युट्यूब कडून. आणि इंस्टाग्राम मध्ये तुम्ही फेमस होताय, पण फेमस झाला म्हणून अजिबात हा, फेमसचा जो हे आहे कोणत्याही गोष्टीनं म्हणजे बाबा आपले फॉलोअर्स आपल्याला ह्या गोष्टीला सपोर्ट करतील, किंवा फॉलोअर्स मुळे आपण मोठं होईन, किंवा एखादा बिझनेस करतोय, किंवा एखादी काही असू दे, किंवा आपल्याला एखादी लोक चांगली म्हणतात किंवा फोटो काढतात, ह्या भावात कधीच तुम्ही जाऊ नका. कारण तुमच्या करिअरवर फोकस करा. या गोष्टीचा मी पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. जवळपास टिकटॉकवर 1,18,000 फॉलोअर्स होते. यामध्ये मला काहीही मिळालेलं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं, तुम्ही करा पण कुठेतरी लिमिटेड असावं या गोष्टी, कारण शिक्षण लय महत्वाचं आहे. आणि आजच्या काळाला फक्त पैसा आणि पैशाशिवाय काही नाही. हे इंस्टाग्राम करा पण लिमिटमध्ये करा. इंस्टाग्राम कडून तुम्हाला एक फेमस व्हाल तुम्ही, पण ते फेमस झाल्यानंतर डोक्यावर तो दगड घेऊन फिरू नका. मी famous तुम्हाला त्या गोष्टी एक मला सांगायचं की बाबा, जर इंस्टाग्रामला तुम्ही फेमस झाला किंवा नाव झालं तर तुम्हाला एक अशी ख्याती चढते की मी लय मोठा स्टार झालो. नाही, हे तुम्ही खरोखर करू नका. यामुळे तुमचं माइंड पूर्ण त्यात गुंततच जाते. उठलं सुटलं की ते इंस्टाग्राम घे, व्हिडिओ कर, हेच गोष्टी करत जाते. त्यामुळे ह्याला कुठेतरी थोडासा चाप लावा आणि प्रत्येक गोष्टी लिमिटमध्ये करा, एवढंच मला सांगते. आणि करिअर लय महत्वाचं आहे आयुष्यात. आई बाबा काही करू द्यात, पण तुमचं त्यांना देणं लागते की तुम्ही काहीतरी होऊन दाखवायचं. त्यासाठी लिमिट. सगळ्यात महत्वाचं व्यसनाबद्दल आपण चर्चा केली की व्यसन करू नका. आज मी बावड्यामध्ये आहे, तर बावड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गल्लीला मी पोस्टर बघितले की भावा तुझ्या आठवणी येतात परत. पण ज्या वेळेला तो भाऊ ज्या वेळेला पोस्टर लावतोय, त्या भावानंच त्याला कुठेतरी व्यसनाच्या दिन जाण्यासाठी प्रवृत्त केलेला असते. एखादा मित्र जर व्यसनाकडे जात असेल, त्याला जागीच अडवा आणि 1-2 कानाखाली लावा आणि त्यानंतर सांगा की व्यसन करू नकोस. आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आण, कसलं टेन्शन आहे तू मला सांग. आई वडिलांच्या समोर जाऊन आपण ते टेन्शन क्लिअर करून घेऊया. आणि कधीही लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला टेन्शन आलं तर आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर असू दे, आणि त्यानंतर तुमचं टेन्शन कमी झालं नाही तर मला ती कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तर विशू, तुमच्या बरोबर मला भेटून बोलून भरपूर म्हणजे मी असा मोटिवेट झालोय. आणि तुमची कथा ऐकल्यानंतर मला म्हणजे काही शब्दात ही गोष्ट सांगू शकत नाही. मला पण भारी वाटलं, कारण तुम्ही इथं बोलवला, कारण मला हे कुठेतरी रिकाम व्हायचंच होतं. मी दाबून ठेवले आणि तुमच्यासारखा मित्र भेटला आणि या गोष्टी मी सांगितल्या माझ्या मनात काय आहे, जेणेकरून लोकांनी कुठं काय वाईट करायला नको, कोणी वाईट मार्गाला जायला नको. आणि यासाठी मला बोलवलं तुम्ही. भारी वाटलं. जे प्रश्न विचारले ते मला खरोखरच त्या गोष्टीने सुद्धा आनंद झालाय. एक माझ्याकडून तुम्ही एक म्हणजे मला जे प्रश्न विचारला त्या गोष्टीसाठी मी खूप पुरेपूर तयार झालो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विषयच नाही बोलायचा, काय संपला विषय. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. त्याचबरोबर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. विशू महापुरे यांचं सुद्धा पेज आहे आणि युट्यूबवर चॅनल आहे, त्यांनाही तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो करा. तर हा विषय इथपर्यंतच. पुन्हा भेटू आपण नवीन विषय घेऊन नवीन व्यक्तीसोबत. तोपर्यंत सपला विषय.